लग्नाच्या आधी लग्न झाल्या झाल्या माझं तसंही मेटाबॉलिझम हाय होतं. ओटीपोट जे असतं ना ते मला कधीच नाही आलं बिकॉज ऑफ योगा. तर मी 9व्या महिन्यापर्यंत ड्राईव्ह केलंय, मी शूटिंग करायचे, काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी ओरडून ओरडून सांगेन की प्रेग्नन्सीमध्ये योगा कराच. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज इंटरनॅशनल योगा डे आहे आणि त्या निमित्ताने तुम्हा सर्वांनाही इंटरनॅशनल योगा डेच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकालाच फिट राहण्यासाठी काहीतरी एक फिटनेस मंत्र हवाच असतो आणि मोस्टली आपण ते कुठून व्हिडिओतून पाहतो किंवा कोणी जर त्या टिप्स सांगत असेल तर फॉलो करतो. माझ्यासोबत आता तुम्हा सर्वांची लाडकी अभिनेत्री माधवी आहे, जिच्या फिटनेसचे खूप किस्से, तिच्या फिटनेसचे ती अनेकदा हे फिटनेस धडे देताना आपण पाहिले. माधवी, खूप स्वागत आहे लोकमतमध्ये आणि तुला इंटरनॅशनल योगा डेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना योगा डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माधवी, जसं आपण बऱ्याचदा म्हणतो की एखादं आपल्याला फिट राहायचं असेल तर फिटनेस एक मंत्र असतो की बाबा ह्या व्यक्तीकडनं हा फिटनेस मंत्र. तर मोस्टली लोक ना सेलिब्रिटींना फॉलो करतात कारण ते नेहमी फिट दिसतात, छान दिसतात ह्याच्यासाठी. तर तुझा आत्तापर्यंतचा प्रवास पण असाच काहीसा राहिला की बऱ्याचदा तुला अशी विचारणं होतं की इतकी फिट तू कशी आहेस? तर सगळ्यात तरी त्याचं उत्तर काय देशील? कसं स्वतःला फिट ठेवतेस? स्वतःला फिट ठेवणं म्हणजे माझ्यासाठी फक्त सुंदर दिसणं किंवा छान फिगर असणं किंवा फक्त प्रेझेंटेबल राहणं असं नाही आहे. त्याच्यामागे खूप सारी कारणं आहेत. मी फिट राहते कारण की मुळातच मी ॲक्ट्रेस आहे. मला प्रेझेंटेबल राहणं गरजेचं आहे आणि कुठेतरी फील्डशी, आपल्या रोलशी प्रामाणिक राहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सो माझा फक्त एवढाच मोटो नाही आहे की आपण छानच दिसलं पाहिजे, सुंदर दिसण्यासाठीच फक्त योगा करायचा असं नाही आहे. खूप कारणं आहेत. ॲक्टरचं लाईफ जसं तुम्ही म्हणता आपण बघतो समोरून की अरे वा किती छान, मस्त वेगवेगळे छान ड्रेसेस घालून सगळीकडे जात असतात किंवा सुंदर दिसतात, मेकअपमध्ये फिरतात छान. तर ह्याच्या पलीकडे ज्यावेळेला मागे तुला माहिती आहे, मागे आल्यानंतरची जी मेहनत असते ती खूप जास्त असते, हेक्टिक असतो, स्ट्रेस असतो. पटकन असं बोललं जातं काय नट्टापट्टा करून काय कॅमेऱ्यासमोर जायचं आहे, फक्त सुंदर दिसायचे, फोटो काढायचे, मग काय, मग सगळेच छान दिसतील असा एक समज होऊ शकतो लोकांचा. पण तेवढ्यापुरती मर्यादित नाही आहे ते. त्याच्या पलीकडे खूप काही आहे. इथपर्यंत पोचण्यासाठीची मेहनतही खूप आहे. तर मला असं वाटतं त्याच मेहनतीचा एक भाग, जसं कामाचा स्ट्रगल असतो तसा स्वतःला फिट ठेवण्याचाही एक वेगळा स्ट्रगल आहे असं मला वाटतं. आणि त्या स्ट्रगलची सुरुवात गेली 7 वर्ष झाली आहे. ज्यावेळेला जसं मी म्हणते प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये, माझा मुलगा झाला ज्यावेळेला, त्यावेळेला 2 महिन्याचा झाल्यानंतर माझं वजन अचानक खूपच जास्त वाढलं होतं. तर ते बघितल्यानंतर वजन काटा ज्यावेळेला मला डिस्टर्ब करायला लागला तेव्हा मी खूप डिस्टर्ब झाले आणि माझं असं आलं की नाही, बॅक टू शेप यायचं, आपल्याला परत जोमाने काम सुरू करायचं आहे आणि कुठेही असा फील नाही आला पाहिजे मला जसा सगळ्या आयांचा असतो, आता काय झालं, मूल झालं, बाळ झालं, गिवअप करतात, तसं मला कधीच आयुष्यात गिवअप नाही करायचं आहे. काम करत राहायचं आहे आणि म्हणतात ना की एज ग्रेसफुली, किती काही एज झालेलं असलं तुमचं, कितीही तुम्ही मोठे किंवा लहान काहीही असा, तरुण असा, प्रौढ असा, तरीही योगा ह्याला पर्याय नाही आहे दुसरा. तर ते जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केलं तर स्वतःला एक्सेप्ट करण्याची ताकद निर्माण होते असं मला वाटतं. सो तो 7 वर्षापासून प्रवास सुरू झाला. प्रेग्नन्सी योगापासून प्रवास सुरू झाला. मी प्रेग्नंट राहिल्यापासून योगा करायला सुरुवात केली आणि फक्त मी पहिले 2 आय थिंक रुबीन 2 महिन्याचा झाला त्याच्यानंतर परत मी योगाला सुरुवात केली. म्हणजे 9वा महिना मी योगा नसेल केला, शेवटचे 8-10 दिवस, त्याच्यानंतर पुढचे 2-3 महिने आणि त्याच्यानंतर परत मी योगा सुरू केला आणि नंतर मग ती मेहनत होती ऑफकोर्स, त्याच्याशिवाय आपल्याला ते रिझल्ट मिळत नाहीत. 1 तास योगा रोज, 1 तास रोज नॉनस्टॉप चालणं प्लस डाएट. पण डाएट घेताना कधीही असा विचार नाही केला की आपल्याला श्रिंक व्हायचं, अगदीच कमी खाणं वगैरे नाही. जसं नेहमी मी सांगते, डाएट म्हणजे त्याचा अर्थ कमी खाणं, शी इज ऑन डाएट असं म्हटलं जातं. त्याला सगळ्यांना असं वाटतं की अच्छा कमी खाते ती. कमी नाही तर योग्य प्रमाणात योग्य ते खायचं आहे आपल्याला, म्हणजे डाएट. पण
माधवी, जसं तू आता म्हणालीस की मूल झाल्यानंतर तुझा हा जो प्रवास आहे तो सुरू झाला. मोस्टली जेव्हा सेलिब्रिटी असतात तेव्हा त्यांच्यासाठी एक असते ते म्हणजे योगा वगैरेसाठी फार कमी वेळ मिळतो. म्हणजे स्वतःला त्या गोष्टीत झोकून देणं हे थोडं कमी आणि जिमकडे जास्त मोस्टली सगळ्यांचा ओढा असतो. सो तुझा पहिला प्रेफरन्स जिम होता का जिम केलीस आणि त्याच्यानंतर मग योगा स्टार्ट केला? नेमकं कसं झालं? मी आधी जिम करत होते, वेट ट्रेनिंग करायचे मी आधी. मजा यायची मला, नाही असं नाही, कारण की व्यायामच आहे तो एक प्रकारचा. सो मी असं नाही म्हणणार की जिम वाईट आहे, योगाच चांगलं आहे, असं नाही आहे. मला कुठेतरी छान पीस मिळतो तो योगामध्ये मिळतो. वेट ट्रेनिंग करून छान फ्रेश वाटतं, सगळं जिममध्येही मला सॅटिस्फॅक्शन मिळत होतं. पण समहाऊ कुठेतरी योगाकडे वळण्याचं कारण म्हणजे मला अजून फ्लेक्झिबिलिटी हवी होती स्वतःच्या बॉडीमध्ये. बॉडी स्टिफ होते थोडी जिमिंग करून करून, वेट ट्रेनिंग करून करून. तर मला ती फ्लेक्झिबिलिटी आणायची होती आणि ती बॉडी फ्लेक्झिबल झालेल्याचा आनंद मला अनुभवायचा होता. एक अचिव्हमेंट असते ना, एक एक स्टेप. मी तर काहीच नाही, मी नेहमी सांगते की मी तर काहीच नाही योगामध्ये करते. ज्यावेळेला ज्यांनी योगामध्ये योगसाधना खूप पुढे नेलेली आहे त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं, अरे यार, इथपर्यंत पोहोचायचं आहे मला. सो असं वाटतं की नाही, अजून खूप करायचं आहे, अजून आपल्याला खूप करायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे ना, हा प्रवास जो आहे योगाचा, तो मला नेहमीच भावत आला आहे, जिमपेक्षा सुद्धा जास्त. जिम हा स्टॅमिना नक्कीच वाढतो, योगासुद्धा वाढतो, पण जिमिंगमध्ये प्रत्येकाला एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळत असतं. तसं मला जिममध्ये पण मिळायचं. रादर मी आत्तासुद्धा एक दिवस क्रॉसफिट आणि एक दिवस योगा करते. तर ते क्रॉसफिट करण्यामागचं कारण वेगळं आहे, जरा बॉडी अजून टोन होते, अजून जास्त मजा येते, सगळं कारण आहे. पण योगा कुठेतरी मला खूप इनर पीस देतो असं मला वाटतं. योगा इनर पीस देतो, पण तुझा हा प्रवास म्हणालीस 7 वर्षांपासूनचा सुरू झाला होता. पण असं एक्झॅक्टली कुठे वाटलं? जसं तू आत्ता म्हणालीस, की लग्न झाल्यानंतर तो काटा तुला वजन काट्याचा त्रास देत होता मूल झाल्यानंतर. तर तू आधी केवढी फिट म्हणजे केवढं वजन होतं, त्याच्यानंतर तू केवढं वजन केलंस आणि एवढी फ्लेक्झिबल, कारण हिचे व्हिडिओज, फोटोज आपण जे काही बघतो त्याने अचाट व्हायला होतं, की एवढं फ्लेक्झिबल कसं असू शकतं. एक आम्ही ते प्रकार बघतो योगाचे. सो हे सगळं तू कसं मॅनेज करतेस? कारण असं म्हटलं जातं ना, की लग्नानंतर पण अरे कुठे आता करायला वेळ मिळतो, मूल झाल्यानंतर कुठे करायला वेळ मिळतो. कसं सांगशील तुझ्या चाहत्यांना की नाही हे करायलाच पाहिजे? मुळात पहिले मी लग्नाच्या आधी लग्न झाल्या माझं तसंही मेटाबॉलिझम हाय होता, म्हणजे असा वीक नव्हता. मी बारीकच होते. 47 वजन होतं माझं. तर त्यावेळेला माझं असं वाटायचं, काही खा, काही प्या, काहीच फरक पडायचा नाही. मला आठवते त्या दरम्यान मी शूट करताना मी गुलाबजाम रोज सकाळ संध्याकाळ खायचे, काही खायचे, पण माझं वजन नाही वाढायचं. पण कसं होतं, आफ्टर डिलिव्हरी तुमच्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होतात. तर तसे चेंजेस व्हायला लागले हळूहळू. खूप नाही असं, म्हणजे माझा मेटाबॉलिझम काही वीक नाही झाला, पण आता मला थोडी काळजी घ्यावी लागते. तर ज्यावेळेला वजन काटा 62 वरती गेला त्यावेळेला माझं असं झालं की नको, ह्याच्या पुढे गेल्यानंतर खूप मेहनत लागेल मला एक खूप कमी करण्यासाठी. तर 47 नाही, माझं टार्गेट 50 होतं. तर मला 50पर्यंत वजन माझं आणायचं होतं. तर ते मी आणलं. खूप रेग्युलरली योगा वगैरे सुरू केला आणि मुळातच ऑफकोर्स घरून सपोर्ट असला पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी, अदरवाईज हे शक्य होत नाही. काय होतं, ज्यावेळेला मूल होतं त्यावेळेला एक्झॅक्टली असं बाळाकडे लक्ष दे किंवा बाळ आपण त्याच्यात पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपलं त्याच्यावरती असतं. तर त्यामुळे काय होतं, पहिली 3-4 वर्ष त्याचं संगोपन करण्यात, त्याला वाढवण्यामध्ये बाई इतकी थकून जाते ना, त्याच्याकडे स्वतःकडे लक्ष नसतं. मग ते कधी वेळोवेळी खाणं, जागरण, त्याच्यामुळे तिचं वजन खूप सुटत जातं आणि पटकन ती काही वर्षांपूर्वीचे फोटो बघते, त्याला असं वाटतं, अरे मी कशी होते, मी आत्ता कशी झाली आहे. तर हे सगळं होतं, पण अशा वेळेला घरच्यांचा सपोर्टही तितकाच महत्त्वाचा आहे. बाळ जरी बेबी छोटं असलं तरी आपल्या हातात काय आहे. मी खरंच तुला सांगते, मी प्रेग्नंट असताना 9वा महिना होता. तर 9व्या महिन्यामध्ये मला घरून सांगितलं, तर तू खाली नको जाऊ, कळबी आली समजा, पटकन काही झालं तुला, तर तू घरातल्या घरात कर. तर मी लिटरली 1 तास घड्याळ लावून हॉलपासून ते मास्टर बेडरूमपर्यंत, मास्टर बेडरूमपासून हॉलपर्यंत अशा मी 1 तास फक्त अशा चकरा मारायच्या. खरंच. डिलेव्हरीला ह्या सगळ्याचा डिलेव्हरीला उपयोग झाला भरपूर. डेफिनेटली उपयोग झाला. म्हणजे काही कारणांमुळे सी सेक्शन झालं माझं. पण ज्यावेळेला रुबेन पोटातून बाहेर आला आणि ज्यावेळेला त्यावेळेला थोडंसं बॉडी टेन्शन असतं, पाणी असतं ना बॉडीमध्ये. तर माझं असं झालं होतं की बऱ्याच वेळेला मी आरशात बघितलं नव्हतं. खूप सुजले होते मी. नॉर्मल पेन्सही होत्या मला. पण नंतर मला सिझर करावं लागलं. डॉक्टरांचं डिसिजन घेतलं त्यांनी. नंतर मग मी म्हटलं की आता जरा बघूया आरशात आपण कसं दिसतोय. तर टाके असताना मी हळूच अशी उठले होते आणि सहज मी मला ऑफकोर्स आपण असं वाटतं की आपण किती फॅट झालोय, बघूया जरा स्वतःला आरशामध्ये. तर मी खरंच पोट असं बघितलं स्वतःचं आरशामध्ये.
तर मला खरंच आनंद झाला. खोटं वाटेल तुला की माझं पोट ना असं काही थुलथुलीत किंवा असं नव्हतं दिसत. माझं पोट फ्लॅट दिसत होतं. फक्त इथून वाढलं होतं ते. असा एक बल्क नव्हता आला. म्हणजे ते एक ओटी पोट जे असतं ना, ते मला कधीच नाही आलं बिकॉज ऑफ योगा. आणि मला असं वाटतं की ती मी बॉडी स्ट्रेचेबल ठेवली. मी चक्रासन वगैरे करायचे योगा म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा. सो माझं पोट मी प्रॉपर हळूहळू माझ्या पद्धतीने स्ट्रेच करत होते. सो ना तो टाईटनेस माझ्या पोटाला राहिला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मग वजन कमी करायला गेले, त्याने वजन कमी केल्यानंतरही माझी बॉडी टोन राहण्यासाठी मदत झाली. म्हणजे अजूनही केली मी नंतर. पण विशेष असा अरे देवा असा फरक नाही पडला. आणि ह्याचं क्रेडिट फक्त योगाला जातं. आणि मला असं वाटतं जर सगळ्याच बायका जर करत असतील हे फॉलो, म्हणजे माझ्या मैत्रिणी असतील आजूबाजूला ज्या प्रेग्नंट असतील त्यांना तर मी ओरडून बसून सांगते, 10 मिनिटं लेक्चर देते, हे कर हे कर करत. म्हटलं की त्याच्यामुळे योगा नॉर्मल डिलिव्हरी होईल अशी मी गॅरंटी देत नाही, पण तुला त्रास नक्की होणार नाही याची मी गॅरंटी तुला देईन. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग नंतर बायका जसं तुला म्हटलं की नंतर मूल झाल्यानंतर गिव्हअप करून टाकतात. मग नंतर त्या सुटतातच. मग नंतर त्या वॉकला पण जात नाहीत. मग ते सगळंच बंद होतं. आणि मग नंतर एक एक्सक्यूज मिळतो आपल्याला द्यायला, की आता लहान आहे ना, आता कुठे जाता येत नाही, मग असं नाही करायचं. हेच आपल्याला जिथे आपल्याला असं आपण गिव्हअप पॉईंट येतो ना, तिथेच मला असं वाटतं स्वतःला आपण पुश करायचं. कोणी पुश करून जमत नाही. तुम्हालाच उठावं लागेल, तुम्हालाच करावं लागेल. अजून काही गोष्टी अशा असतात दीपाली, की घरून पण असं प्रेशर येतं. काय आत्ता बाळ झाले, जरा इकडे बाळाकडे लक्ष द्यायचं, तर स्वतःकडे काय आहे, स्वतःचं सगळं नट्टापट्टा, स्वतःच फिरते, स्वतःचं सगळं मेंटेन काय करायचं आता कुठे, हे पण काही ठिकाणी आपल्याला दिसून येतं. सगळीकडे असं नाही आहे. आता खरं तर खूप जागरूक झाली आहे फॅमिली. उलट सगळ्या सासवा म्हणतात, "उठ आणि बारीक हो, आता बाद झालं." स्वतःला तब्येत जपायची त्यावेळेला तू बाळाला जपू शकशील. पण काही ठिकाणी असंही आहे, की काय आहे स्वतःकडे जास्त लक्ष देते म्हणून. पण ते तसं नाही आहे. मी तर म्हणेन तो थोडा स्वार्थीपणा असला तर चालेल. कारण ती जर खंबीर असेल, ती मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग असेल, हेल्दी असेल, तर ती त्या बाळाकडे आणि पूर्ण फॅमिलीकडे लक्ष देऊ शकते. तर हा स्वार्थीपणा चांगला आहे. आणि हे तुम्ही हाऊसवाईफबद्दल सांगितलं. आम्ही तर ॲक्टर आहोत. आम्हाला फक्त स्वतःसाठी छान नाही दिसायचं आहे किंवा आमच्या घरच्यांसाठी छान नाही नवऱ्यासाठी किंवा घरातल्या नातेवाईकांसाठी छान नाही दिसायचं आहे. तर आम्हाला आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी छान दिसायचं आहे. तर त्याच्यासाठी ती मेहनत करणं गरजेचं आहे. जर ती नाही मेहनत केली तर लोकांचं प्रेम थांबेल नाही एका पॉईंटला. मग ते तसं नको आहे. आम्ही फार त्या बाबतीत इन्सिक्युअर आहोत. प्रेक्षकांचं प्रेम मिळालं पाहिजे बाबा आपल्याला. तो एक ऑक्सिजन आहे, आपल्याला तो मिळत राहिला पाहिजे. नक्कीच. आणि आता तू जसं म्हणालीस माधवी, प्रेग्नन्सीमधला योगा खूप स्त्रियांना असं असतं की बापरे, प्रेग्नन्सीमध्ये कसा योगा करायचा, मग ते काय होईल आणि कसं होईल. सो तू स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहेस, तू स्वतः जसं म्हणालीस चक्रासन वगैरे तू प्रेग्नन्सीमध्ये केलेलं आहेस. पण तुझ्या जे चाहते आहेत, तुझ्या जे फॉलोअर्स आहेत, त्यांना तू काय सांगशील की प्रेग्नन्सीमध्ये पण योगा करणं चांगलं आहे, वाईट आहे? म्हणजे लोकांमध्ये खूप मिथ्स आहेत त्याच्या बाबतीत. सो तू काय सांगशील, कारण तू एक्सपिरियन्स केलंस. करावा मला असं वाटतं. प्रशिक्षण घ्यावं त्याचं. मी असं नाही म्हणणार कुठल्या तरी चॅनलवरनं बघून पटकन करा, असं मी नाही म्हणणार. प्रेग्नन्सीमध्ये बाकी तुम्ही जर योगा शिकत असाल, तर हळूहळू व्हिडिओज बघून तुम्ही ट्राय घरी करू शकता. पण प्रेग्नन्सी योगा करत असताना ऑफकोर्स तुम्हाला काळजी घेणं गरजेचं असतं. तुमचा ट्रेनर तुमच्यासमोर असणं गरजेचं असतं. माझं सेम झालं. 5 दिवस मला प्रॉपर ट्रेनिंग देण्यात आलं. नंतर मग मला शेड्यूल देण्यात आलं, की तू सोमवारी हे कर, मंगळवारी हे कर. मग मी ते करत गेले. खूप भीती वाटत असते बायकांना. मला माझ्या बॉडीवरच कॉन्फिडन्स होता पहिल्यापासून. त्याच्यामुळे माझं असं झालं की नाही मी करू शकते. मग मी जिमिंग वगैरे पण करायचे, पूर्वी करायचे. नंतर मी 9व्या महिन्यापर्यंत ड्राईव्ह केलंय. मी शूटिंग करायचे. काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे बेसिकली ॲक्टिव्ह भरपूर असावं लागतं. ॲक्टिव्ह असावं लागतं आणि बॉडीचा तुम्हाला कॉन्फिडन्स असेल ना, तर तुम्ही हळूहळू योगा करूच शकता. असं काहीही नाही आहे की अरे योगा केलं तुम्ही कसं काही झालं तर, ही भीती बाळगू नका. तुमच्या शरीराची बरोबर काळजी घेऊन, बॅलन्स घेऊन तुम्ही. आणि खूप सोपे योगा आहेत. प्रेग्नन्सी योगा काय तुम्हाला ट्विस्ट अँड टर्न्स नाही आहेत. सो ते बेसिक योगा आहेत ज्याच्यामुळे तुमची बॉडी आणि मन खूप शांत राहतं आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी मदत होते. अशीही काही आसनं आहेत जी तुम्ही साधी सोपी आसनं अगदी आरामात घरात करू शकता. आणि मी ओरडून सांगेन की प्रेग्नन्सीमध्ये योगा कराच. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला फायदाच होईल, नुकसान डेफिनेटली होणार नाही. जर आता तुझ्या चाहत्यांना कुठले असे 5 प्रकार जे तुम्हाला योगामधले फॉलो करायचेच आहेत, 5 आसनं असतील, 5 प्रकार असतील, असे कुठले तू सांगशील प्रेक्षकांना की नाही हे 5 तरी फॉलो करा ॲटलिस्ट? आहेत अशी 5 आसनं आहेत जी मी वाटल्यास करून दाखवेन. ती आसनं तुम्ही जर रेग्युलरली फॉलो केलीत, तर मला असं वाटतं बाकी फार करायची तुम्हाला काही गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही सिरीज केली तर उत्तमच. पण ज्यावेळेला तुम्हाला वेळच नाही मिळत किंवा थोडासाच वेळ मिळालेला आहे, तर किमान 5 आसनांना तुम्ही तेवढा वेळ दिलात, तर
तुम्हाला फायदेशीर नक्कीच ठरतील ते. आणि तेवढंच तू म्हणालीस तसं खाण्याच्या बाबतीतही थोडंसं लक्ष द्यावं लागतं, कमी खाणं असं नाही. जास्त लक्ष द्यावं लागतं. म्हणजे 80% डाएट असतं आणि 20% व्यायाम असतो. 80% तुम्हाला तुम्हाला डाएट तुम्ही काय खाताय, तुम्ही काय करताय हे जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागतं आणि 20% व्यायाम आहे. कारण की तुम्ही व्यायाम अर्धा पाऊण तास कराल आणि कॅलरीज भरपूर एकीकडे खाल तर ते बॅलन्स होणारच नाही ना. सो तुम्हाला ते सगळं तुमच्या बॉडीचा अंदाज घेऊन ते बॅलन्स करावं लागतं. त्यावेळेला तुम्ही मेंटेन राहणं, तुमची फिगर छान होणं जसं म्हणतात किंवा तुम्ही कंट्रोल ठेवला तर ते रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. फक्त डाएट आणि फक्त व्यायाम असं करून नाही जमत. दोघांच्या संगनमताने ते सगळं व्हावं लागतं. आणि मी माधवीला खूप आधीपासून ओळखते, त्याच्यामुळे मला एक माधवीची गोष्ट माहिती आहे की तिची स्किन ना नेहमी ग्लो होत असते. मी नेहमी तिला म्हणते की अरे ह्या स्किन मागे तू काय करतेस, कुठल्या डॉक्टरकडे जातेस, काय फॉलो करतेस, पण तिचं नाही. माझ्या मते हे योगाने पण खूप सारं तुला योगानेच तर त्याच्यासाठी पण मी एक छान आसन सांगणार आहे. ते आसन तुम्ही करा घरी आणि मला असं वाटतं ते आसन तुम्ही भिंतीला सपोर्ट ठेवून करूच शकता. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन अपोजिट साईडला होतं आणि त्याच्यामुळे स्किन तर ग्लो होतेच आणि तुम्हाला झोप खूप शांत लागते. स्ट्रेस कमी होतो. जे काही आज या जगामध्ये सध्या आपण सकाळी जे काम करायला बाहेर पडतो आणि रात्री कधीही येतो, कधीही जेवतो, कधीही झोपतो, तर त्याच्यासाठी किमान थोडा तरी फायदा होईल या आसनामुळे असं मला वाटतं. झोप तरी छान लागेल आणि तुमची स्किन ग्लो होईल. ते आसन दाखवणार आहे मी. बरं आता माधवी, तुला भरपूर सारे DMs येत असतील राईट, की बाबा कसं फॉलो करता, काय करता, आणि तुझे जे योगाचे तू नेहमी इंस्टाग्रामवर टाकत असतेस, जेवढी फ्लेक्झिबिलिटी आहे तुझ्या, जी काही आसनं तू शेअर करत असतेस, तुला खूप साऱ्या प्रेक्षकांकडनं क्वेश्चन्स येत असतील. काय काय क्वेश्चन्स तुला येतात आणि त्याच्याबद्दल तू काय विचार केला? जास्तीत जास्त क्वेश्चन्स येतात मला पोट कमी करायचं आहे. मग त्यात महिला पण आहे, हां कॉमन प्रश्न आहे. महिला पण आहेत, पुरुष पण आहेत, सगळे कॉलेज गर्लसुद्धा मला म्हणतात की मी खूप जाड झाले, मला ताई बारीक व्हायचं आहे वगैरे. तर माझं असं होतं की थांबा, जरा थांबा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील किंवा मी दाखवेन प्रॉपर योगा तुम्हाला कसा मी करते म्हणा, तो तुम्हाला फॉलो करता येईल. मी लवकरच यूट्यूब चॅनल ओपन करायचा विचार करते आता. खरं तर मला करायचा होता आत्तापर्यंत, पण बिकॉज ऑफ द शूट मला तेवढा वेळ काढणं शक्य होत नाही आहे. पण डेफिनेटली एक दिवस माझं यूट्यूब चॅनल येईल, त्यावेळेला लोकांना त्याचा फायदा होईल आणि तो होण्यासाठीच मला यूट्यूब चॅनल काढायचं आहे. प्रत्येकाला कमेंट करून सांगता येणं शक्य नाही आहे. तर त्यांच्या मनातले प्रश्न जे काही आहेत त्या सगळ्यांना उत्तर कशातनं देता येईल, तर चॅनल थ्रू देता येईल. सो मी ते करणार आहे लवकरच. सुपर्ब. सो आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी माधवीने सांगितल्या आहेत आणि आणखीन ती आसनं देखील जी आपण तिला विचारली ती करून दाखवणार आहे. सो आपण ते आता सुरू करूया. पहिलं, बरं, जसं मी म्हटलं होतं की जी 5 आसनं ती कुठली कुठली आता तू दाखवणार आहेस, त्या आसनांची नाव? पहिलं तर आहे सूर्यनमस्कार. तो तर तुम्ही म्हणजे वेगवेगळी आसनं दाखवण्यापेक्षा मी तर तुला सांगेन सूर्यनमस्कार रोज तुम्ही सुरुवात करा 12 पासनं, वाढवत जा हळूहळू. जर तुम्ही पाऊण तास फक्त सूर्यनमस्कार केला ना, काही करू नका दुसरं. खरंच पूर्ण सर्वांगासन आपण म्हणतो ना, ते पूर्ण प्रत्येक स्नायूला अवयवांना ते ताण देणारं आसन आहे मला असं वाटतं सूर्यनमस्कार. ते जर तुम्ही केलं तर काहीच करायची गरज नाही. पोटासाठी नौकासन मी दाखवणार आहे आणि त्रिकोणासन दाखवणार आहे थाईजसाठी आणि शीर्षासनसुद्धा दाखवणार आहे. बक्कासन एक आहे प्रकार जो बॉडी बॅलन्सिंग आहे, तो थोडासा कठीण आहे. मी तुम्हाला दाखवेन, तो तुम्हाला म्हणजे समजा घरी जमला तर उत्तम. आणि अजून एक आसन आहे जे तुम्हाला घरातल्या घरात करता येईल आणि त्याचा फरक नक्कीच तुम्हाला जाणवेल. मग आता ही पहिली 5 आसनं जी करायलाच पाहिजेत किंवा ॲटलिस्ट ही तरी करा अशी आहेत. सो ती आता आपण बघूया, आपल्याला माधवी दाखवते. आज इंटरनॅशनल योगा डे आहे म्हणून मला असं वाटतंय 5 आसनं मी तुम्हाला सांगितली पाहिजेत ज्याचे फायदे खूप आहेत. ती जर तुम्ही रोज आसनं केली थोडासा वेळ काढून तर त्याचे फायदे नक्की तुम्हाला दिसून येतील. पहिलं आसन आहे सूर्यनमस्कार. आता सूर्यनमस्काराचे अनेक फायदे आहेत आणि मला असं वाटतं की आपण असं ओपन एअरमध्ये सूर्यनमस्कार केला पाहिजे सकाळच्या वेळेला, कारण आपली नाभी जी आहे ती सूर्याशी जोडलेली असे म्हटलं जातं. तर आपल्याला जे व्हिटॅमिन डी जे मिळतं ते नाभी थ्रू आपल्या पूर्ण शरीरामध्ये जातं आणि आपण त्याचा फायदा होतो. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या कशासाठी सप्लिमेंट घ्यायची गरज नाही आहे किंवा बाहेर व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घ्यायची गरज नाही आहे. सो सूर्यनमस्कार हा सकाळीच केला जातो किंवा योगा हा सकाळीच केला जातो, याची अनेक कारणं आहेत.
तर तसा मी आता सूर्यनमस्कार ए करून दाखवते. नीट बघा तुम्ही हा कसा करायचा आणि घरी नक्कीच ट्राय करा आणि हळूहळू संख्या वाढवा. आधी 5, 7, 12 रोज हळूहळू सूर्यनमस्कारांची संख्या वाढवा. त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला जाणवेल. हा सूर्यनमस्कार ए, ह्याचे फायदे तुम्ही बघत असाल, सगळ्या स्नायूंना आपला ताण मिळतो. म्हणजे हॅमस्ट्रिंगपासून खांदे, रिस्ट, सगळ्या अवयवांचा व्यायाम ह्या सूर्यनमस्कारामध्ये होतो. आणि मुळातच कुठल्याही दिवसाची आपण दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेला पॉझिटिव्हिटीची, एका वेगळ्या ऊर्जेची आपल्याला गरज असते. ती ऊर्जा जर क्रिएट झाली तर आपला संपूर्ण दिवस खूप अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन देणारा जातो किंवा एक पॉझिटिव्हिटीमध्ये जातो. तर जसं गाडीला कशा आपण किक मारतो, एक स्टार्टर असतो एक, तसा सूर्यनमस्कार म्हणजे आपल्या दिवसाला मिळालेला एक स्टार्टर आहे असं मला म्हणायचं आहे. जर तुम्ही रोज केलं तर मला असं वाटतं की मुळातच सूर्यनमस्कार केल्यावरती इतकी ऊर्जा मिळते ना, तुमचा दिवस सुंदरच जातो, छानच जातो. तर प्लीज हे घरी ट्राय करा, बघा कसा अनुभव आहे तुमचा. आता मी दाखवणार आहे नौकासन. आता बरेच म्हणजे मला कमेंट्समध्ये असे प्रश्न विचारले जातात की मला माझं पोट कमी करायचं आहे. तर पोट कमी करण्यासाठी अनेक व्यायाम आहेत, चालणंसुद्धा गरजेचं आहे, पण हे आसन आहे ते तुम्हाला फायदा देणार आहे, ज्याच्यामुळे पोटाची चरबी कमी होऊ शकते. दाखवते मी. पाय सरळ ठेवायचे. मेक शुअर पाठीचा कणा सरळ असला पाहिजे. सुरुवातीला हे असे दोन्ही पाय वर घेऊन हे होल्ड करणं तुम्हाला थोडं कठीण जाईल, बॅलन्स करणं कठीण जाईल. तर सुरुवातीला तुम्ही ही पोझिशन ठेवू शकता, पण पाठ स्ट्रेट असली पाहिजे. तुमच्या पोटावरती नक्कीच त्याचा ताण येईल आणि तो आला पाहिजे. आणि जेव्हा तो ताण आपल्याला बेअर होत नाही तेव्हा खरी सुरुवात होते फॅट लॉससाठी. त्यामुळे खूप वेळ हे होल्ड करायचे. सुरुवातीला एक साधारण 30 सेकंद तरी 3 ते 4 वेळा असं करा, तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच जाणवेल. तर नंतर हळूहळू हे पाय स्ट्रेट करायचे आणि हात सरळ ठेवायचे. तुम्हाला जाणवेल ओटी पोटावरती खूप प्रेशर येतं. पुढे याचे नंतर खूप काही आहे त्याच्यात, पण आता सुरुवातीला हे नौकासन तुम्ही करून बघा, तुम्हाला फायदा नक्की जाणवेल. पुढचं आसन आहे मालासन. म्हणजे ज्या बायका प्रेग्नंट आहेत, ज्यांची फार इच्छा असते की आपली नॉर्मल डिलिव्हरी व्हावी, पण त्याच्यासाठी आपली लोअर बॉडी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, प्रत्येक गर्भवती स्त्रीची. तर आपल्याला अशी वेगवेगळी आसनं आहेत प्रेग्नन्सी योगामध्ये जी फायदेशीर ठरतात. त्यातलंच एक आसन मी दाखवते, मालासन. आसन साधारण 30 सेकंद होल्ड करायचं आहे. 3 ते 4 वेळा करा हे आसन, नक्कीच फायदा जाणवेल. कसं होतं, लोअर बॉडी हेवी होत जाते डिलिव्हरीमध्ये, प्रेग्नन्सीमध्ये, कारण की चाल कमी होते, वजन वाढतं. आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी आपल्याला लोअर बॉडीमध्ये ताकद असणं फार गरजेचं आहे, तुमच्या पायांमध्ये ताकद असणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे हे आसन नक्कीच फायद्याचं ठरेल. आता मी तुम्हाला दाखवणार आहे त्रिकोणासन. 3 इंचाची गॅप ठेवायची.
मुळात हॅमस्ट्रिंगसाठी, पायासाठी, ज्यांना खूप चालून किंवा रोजचं उभं राहून काम आहे, म्हणजे ऑफिसमध्ये पण ज्यांची धावपळ असते जास्त, त्यांच्यासाठी हे आसन खरंच उपयोगाचं असणार आहे. कारण की तुमचे लेग्स खूप स्ट्रॉंग होतात त्याच्यामुळे. अनेक फायदे आहेत. पचनक्रियासुद्धा सुधारते. त्यामुळे मला असं वाटतं हे जे त्रिकोणासन आहे हे आपल्याला घरातल्या घरातही सकाळी निघताना 5 मिनटंसुद्धा लागणार नाहीत तुम्हाला हे आसन करण्यासाठी. हे आसन तुम्हाला एक साधारण 10 सेकंद तरी सुरुवातीला होल्ड करायचं आहे. नंतर 15 सेकंदपर्यंत होल्ड करून मग तुम्ही आवरून ऑफिसला गेलात तरी चालण्यासारखं आहे. सो हे सोप्पं आसन आहे पण खूप फायदेशीर आहे. घरी नक्की ट्राय करा. आत्ता मी जे आसन दाखवणार आहे ते आसन खूप खूप आणि खूप गरजेचं आहे रोज करणं. त्याचे फायदे मी आता आधी सांगणार आहे, म्हणजे तुम्ही ते आसन अगदी व्यवस्थित केअरफुली बघाल. पहिला फायदा, शांत झोप लागणं. कारण की आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपलं काही कशाचं टायमिंग राहिलेलं नाही आहे. झोप कमी मिळते. स्ट्रेसमुळे मिळालेली झोपसुद्धा शांत मिळत नाही. तर त्याच्यासाठी शीर्षासन हे अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, स्किन ग्लो करणं. आपलं ब्लड सर्क्युलेशन एक्झॅक्ट उलट होतं, पायापासून मेंदूपर्यंत होतं. त्याच्यामुळे तुमची स्किन ग्लो होते. खूप फायदे आहेत. स्ट्रेस खूप येतो आपल्याला, म्हणजे रोजच आपण स्ट्रेसमध्ये आहोत. आज कामाचा स्ट्रेस आहे, बाकी सगळ्या जबाबदाऱ्यांचा स्ट्रेस आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपलं मन शांत ठेवणं फार गरजेचं आहे. या सगळ्याचा फायदा आपल्याला शीर्षासनामुळे होऊ शकतो. मी दाखवते शीर्षासन कसं करायचं. आता शीर्षासन हे तुम्हाला भिंतीजवळ सुरुवातीला करा. समजा तुम्हाला येत नसेल तर असं समजा मागे भिंत आहे, जरी बॅलन्स दिला तर तुम्ही भिंतीला टेकू शकता आणि नंतर दोन्ही पाय हळूहळू वर घ्यायचे. तर सुरुवातीला तुम्ही भिंतीला टेकूनच हे करा. आता मी खूप प्रॅक्टिस केले त्याच्यामुळे मला ते सपोर्टची गरज नाही पडणार. तुम्हीसुद्धा काही दिवसांनी सराव केल्यानंतर तुम्हाला भिंतीची गरज नाही, तुम्ही स्वतः करू शकता. खरं तर किमान 1 मिनिट होल्ड करता आलं पाहिजे, पण सुरुवातीला तेवढं शक्य होणार नाही. 10 सेकंड्स तरी होल्ड करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पूर्ण ते ब्लड सर्क्युलेशन अपोजिट साईडला होण्यासाठी सुरुवात तरी होईल. आणि नंतर ही वेळ वाढवा. आणि मी शुअरली तुम्हाला सांगू शकते, रोज जर शीर्षासन केलं तर डेफिनेटली याचा फायदा तुम्हाला दिसून येईल. सो अशी 5 आसनं आहेत. एक एक्स्ट्रा आसन दाखवणार आहे मी, जे आहे बकासन. पण हे मी तुम्हाला सांगेन की हे घरी तुम्ही तुमच्या ट्रेनरशिवाय ट्राय करू नका, कारण की हे मी आता शिकलेले आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे बॉडी बॅलन्सिंग कसं करायचं. पण बकासन म्हणजे स्वतःची बॉडी रिस्टवर होल्ड करणे. मला करून दाखवते. हे बकासन आहे. मी डेफिनेटली तुम्हाला सांगेन की एक वेगळं छान फील होतं ज्यावेळेला तुमची बॉडी तुम्ही 2 रिस्टवरती बॅलन्स करता. पण ऑफकोर्स ही पुढची लेवल आहे. तुम्ही हळूहळू सराव कराल, शिकाल, त्यावेळेला हे सुद्धा तुम्हाला नक्की येईल. तर आज इंटरनॅशनल योगा डे म्हणून तुम्हाला 5 आसनं सांगितलेली आहेत. आय एम सो हॅपी. माझ्याकडे जे ज्ञान आहे थोडंफार जे मी शिकले ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकले. प्लीज ज्यांनी योगा सुरू केला नसेल, आजचा मुहूर्त आहे असं समजा आणि आजपासून योगा करायला सुरुवात करा. थँक्यू. सो अशा प्रकारे माधवीने आपल्याला 5 आसनं आणि एक एक्स्ट्रा आसन असे सगळे प्रकार दाखवलेत, त्याचे फायदे देखील सांगितलेत. सो आय होप माधवी की आजचा मुहूर्त साधून तरी काही जण म्हणतात की आज करायला पाहिजे, सुरुवात आज करायला पाहिजे. सो आज सुरूच करूया असं म्हणायला हरकत नाही, राईट? तू सुरू करतेस का काय आजपासून? करायला हरकत नाही. माधवीने एखादा योगा जर मला शिकवला आज, तर मी पण विचार करते की माझा पण मुहूर्त आज लागेल आणि मी पण आजपासून सुरू करेन. बरं, मुहूर्त सगळे आज मुहूर्त म्हणून सुरुवात सगळेच करतात, पण ते कंटिन्यू करणं महत्त्वाचं आहे. किंवा फक्त योगा डेच्या दिवशी 4 आसनं करायची नाहीत आपल्याला रोज किमान 14 आसनं तरी करायची.
तर आपण सुरुवात करूया. एक आसन सिम्पल आहे, ते मी तिला करायला सांगते, बघू तिला जमतंय का ते. कुठलं असणार आहे? बटरफ्लाय. येतंय तुला? हरकत आय नाही. होप हां. सुरुवात करायला काही हरकत नाही आहे. बरं, जाता जाता एक टिप मी देते. येस. आता तू कधी बघितलं असेल मला, तू इंटरव्ह्यू घेतेस किंवा जेव्हा जेव्हा तू आली आहेस इंटरव्ह्यू घेताना, मी ताठ बसते. ही सवय सुद्धा मला योगामुळे लागली. ओके. आपण नॉर्मली जे आपण म्हणतो ना, आपल्या पोटाला घड्या पडतात, तर त्या घड्या पडण्याचं यातलं एक कारण आपण असं जे बसतो ना, राईट. ते सुद्धा. ओके. जेव्हा जेव्हा तुम्ही बसाल त्यावेळेला, जेव्हा जेव्हा बसाल त्यावेळेला ताठ बसायचं. आपल्याला ती सवय नसते, त्यामुळे सुरुवातीला आपण ठरवलं तरी सुद्धा जरा वेळाने असं होतं. हो. पण मग तुम्ही सवय जर पाठीच्या कण्याला स्ट्रेट ठेवायची केली तर तुम्ही ताठ बसता आणि ज्या आपल्याला घड्या दिसतात ना अशा, ते दिसत नाही. ओके. येस. मजा आली? हो. हां. आणि बरं वाटतंय कारण थोडी थोडी सुरुवात करत असतं, बट ते नंतर जसं माधवी म्हणाली तसं कंटिन्यू होत नाही. पण प्रयत्न करूया, कारण फिट राहणं आणि आत्ताच्या कोरोनाच्या ह्या सगळ्या विळखात प्रत्येकाला ते आरोग्य आणि त्या सगळ्याची आता पुन्हा एकदा जाणीव झाली की आपण फिट राहायला पाहिजे. मी एवढंच सांगेन, आपल्या घरात असलेल्या वस्तूंची, आपण विकत घेतलेल्या वस्तूंची कशी काळजी घेतो आपण? का आपण विकत घेतले, त्याला पैसे दिलेले, ती गाडी असो, घर असो, सगळं मेंटेन करतो आपण. छान कपडे असो, ते बरोबर ड्रायक्लिनिंगसाठी देतो. म्हणजे ते आपण घरातल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकत नाही. तर आपण आपल्या ह्या वस्तूंची किती काळजी घेतो? का तर आपण त्याला पैसे दिलेले आहेत म्हणून. बरोबर. हे तर देवाने आपल्याला फुकट दिलेलं आहे आणि ते चांगलं दिलेलं आहे. तर आपण त्याच्यासाठी सुद्धा वेळ काढून त्याचाही मेंटेनन्स बघितला पाहिजे. हा संदेश मी आजच्या दिवशी देईन, योगा डेच्या दिवशी. त्यामुळे हे डोक्यात ठेवा आणि व्यायाम करायला सुरुवात करा. थँक्यू सो मच माधवी, आणि खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आय होप याच्यातून प्रत्येकजण काही ना काहीतरी घेईल आणि हेल्दी राहण्यासाठी प्रयत्न करेल. सो थँक्यू सो मच इतका वेळ आमच्यासाठी दिलास त्याचा. थँक्यू सो मच. सगळ्यांना पुन्हा एकदा इंटरनॅशनल योगा डेच्या खूप खूप शुभेच्छा.